morning, friends. In previous videos, we have already discussed about the definition of enthalpy and the derivation for the enthalpy changes for various processes. Today, we are going to discuss about the enthalpy changes for the various phase transformation. आपण परत एकदा बघूया एन्थॅल्पी आपण कशाला म्हटलं होतं a sum of internal energy of a system and energy equivalent to pressure volume work is called as a enthalpy. That is capital F is equal to internal energy U plus pressure volume work P. आज आपल्याला बघायचं एन्थॅल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला फेज ट्रान्सफॉर्मेशन, एन्थॅल्पी ऑफ ॲटॉमिक मॉलिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन, एन्थॅल्पीज ऑफ सॉल्युशन. एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन हे आपल्याला माहिती आहे. देर आर 3 मेजर स्टेट्स फेजेस ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड अँड gases. Look at diagram मध्ये आपल्याला दिसतं. The solid can be converted into liquid when it is possible by absorbing heat. प्रोसेसला आपण म्हणतो मेल्टिंग. आता आपल्याला त्यासाठी म्हणायचं फ्युजन. When liquid converts into solid by cooling, प्रोसेसला आपण म्हणतो फ्रीजिंग. When solid is directly converted into gases, आपण प्रोसेस म्हणतो sublimation. कन्वर्जन ऑफ गॅस इंटू लिक्विड प्रोसेसला आपण म्हणतोय कंडेन्सेशन किंवा लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होणं याला आपण म्हणतोय वेपरायझेशन. ह्या ज्या काही फेज ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेस आहेत यामध्ये जी काही हीट एक्सचेंज होते याला आपण म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. सुरुवातीला फेज ट्रान्झिशन मीन्स अ प्रोसेस or transition in which one phase of substance is converted into another at a constant temperature, constant pressure, without change in a chemical composition. बघा की आईस इज कन्वर्टेड इनटू वॉटर, त्याला आपण म्हणतो फ्युजन. केमिकल कंपोजिशन सेम आहे, टेम्परेचर आणि प्रेशर जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं तर त्या फेज ट्रान्झिशनला एन्थॅल्पीला आपण म्हणू शकतो एन्थॅल्पीज ऑफ फ्युजन. मग अशी म्हटल्याप्रमाणे आज आपल्याला फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनच्या काही मेथड्स आपल्याला बघायच्या, त्यासाठी एन्थॅल्पी. त्यापैकी फर्स्ट वन पहिली आपल्याला होती एन्थॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन, एन्थॅल्पी फॉर ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज, आणि लास्ट वन एन्थॅल्पीज ऑफ सॉल्युशन. फेज ट्रान्झिशन आपण डायग्राम मध्ये बघितलं बघा ना, 3 मेजर चेंजेस आपल्याला बघायचे. सॉलिड इंटू लिक्विड दॅट इज फ्युजन, लिक्विड इंटू गॅस दॅट इज वेपरायझेशन, आणि सॉलिड इंटू गॅस दॅट इज सबलिमेशन. म्हणून फेज ट्रान्झिशन मध्ये आपल्याला 3 डेफिनेशन बघायचे: एन्थॅल्पीज ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, enthalpy of sublimation. Second one, enthalpy of atomic or molecular change, that is enthalpy of ionization or enthalpies of atomization. And third one, these 3 major process, enthalpy of solution. We just discussed one. पहिला आपल्याला बघायचं बघा एन्थॅल्पीज ऑफ अ फ्युजन. एन्थॅल्पी चेंज म्हणून डेल्टा एच, त्याच्या सफिक्सला डेल्टाच्या फ्युजनचा शॉर्ट फॉर्म FUS डॉट डेल्टा फ्युजन एच मीन्स एन्थॅल्पीज ऑफ अ फ्युजन. आपल्याला माहिती आहे फ्युजन मीन्स कन्वर्जन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड. डेफिनेशन मध्ये काय महत्वाचं आहे तर आपल्याला डेफिनेट क्वांटिटी घ्यायची, आणि क्वांटिटी किती ठेवायची सगळ्या डेफिनेशन मध्ये. It must be equal to 1 mole. Your definition must contain amount, quantity 1 mole. मग नॅचरली आपण आपल्या लँग्वेज मध्ये डेफिनेशन तयार करू शकतोय, कन्स्ट्रक्ट करू शकतोय.
the enthalpy change that occurs when 1 mole of solid is converted into liquid without change in temperature at a constant pressure is enthalpy of fusion. For example, ice, that is water in a solid state, can be converted into water in a liquid state. When it is possible? When it absorbs a certain amount of heat, that is enthalpy change. Now, when 1 mole of ice absorbs 6.01 kilojoules of heat, it can be converted into liquid state. This equation मध्ये दाखवलं आहे. H2O solid is converted into H2O liquid. Delta fusion at 6.01 kilojoules per mole at 0 degree Celsius. आता इथे हीट ऍब्सॉर्ब केली याच्या रिव्हर्स फिनॉमिना जर आपण बघितलं तर when liquid is released, cool, it will be converted into solid state. Water liquid converted into solid, opposite process है fusion चा, which is known as a freezing. Enthalpy of freezing is equal to minus 6.01 kilojoules per mole. The major difference काय? The fusion is endothermic reaction. It will be take place by absorbing heat. Enthalpy, positive enthalpy change. The endothermic reaction. Second one, freezing. Heat release होते exothermic म्हणून डेल्टा freezing ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 6.01 kilojoules per. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बघायचंय enthalpies of vaporization. म्हणजेच liquid is converted into gases. Again, our definition must contain definite, that is 1 mole of liquid is converted into gaseous state at constant temperature, constant pressure. Enthalpy change is called as an enthalpy of vaporization. तुम्हाला सांगितलंय की we can construct definition in our own words. Enthalpy change that occurs when 1 mole of liquid is converted into its vapor without change in temperature at constant pressure is known as the enthalpy of vaporization. We can continue the same example, that is water in a liquid state can be converted into H2O in a gaseous state. When water is heated, it will convert into its vapor. For 1 mole of water, enthalpy of vaporization is equal to plus 40 kilojoules per mole at 100 degrees Celsius. At 25 degrees Celsius, the enthalpy of vaporization for 1 mole of water is equal to plus 44 kilojoules per mole. Means this value depends upon the temperature. The reverse of this vaporization दाखवलं गेलं तर मग आपल्याला एन्थॅल्पी चेंज कशी मिळते ते बघायचं आहे. थर्ड वन, sublimation. That is when solid is directly converted into gas, the process is called as a sublimation. And the enthalpy change during this process is known as the enthalpy of sublimation. Enthalpy of sublimation, again denoted by delta sub H. That is enthalpy of sublimation. Heat exchange, that is it absorb or release, whatever it may be. After definition, it is the enthalpy change or the conversion of 1 mole of solid directly into a vapor at constant temperature and pressure. See, once again, conversion of 1 mole of solid directly into its vapor at constant temperature and pressure. The enthalpy change is known as the enthalpy of a sublimation. For example, same example, when water in a solid state is directly converted into a gaseous state, the enthalpy of sublimation is equal to plus 51.08 kilojoules per mole at
at 0 degrees Celsius. Each change can be carried out into two steps. First one is the fusion of solid water into liquid, and another one conversion of liquid into its gas, that is vaporization. We can split into two parts, that is H2O solid use H2O liquid. The process is called as a fusion, hence enthalpy of fusion plus 6.01 kilojoules per mole. When water in a liquid state is heated, converts into gases, the process of vaporization, and delta vaporization is equal to plus 45.07 kilojoules. If we added these two reactions, the product will be like that: H2O solid with H2O gas. Delta sublimation is 51.08 kilojoules per mole at 0 degree Celsius. की आपल्याला जे काही एक्सपेक्टेड होतं, आपण जो वन सिंगल स्टेज चेंज दाखवला होता, इट कॅन बी एक्सप्रेस इन टू स्टेप्स, and hence enthalpy of sublimation is equal to enthalpy of fusion plus enthalpies of vaporization. We can explain it with the help of such diagram. छोटीशी डायग्राम इथे दिसते बघा तुम्हाला स्क्रीनवरती. At the bottom there is a solid state, at the middle there is a liquid state, and at the top there is a gas state. A first change, solid to liquid process is a fusion, enthalpy change, enthalpy of fusion, and so on. The enthalpy of sublimation is equal to enthalpies of fusion plus enthalpies of vaporization. Means the amount of enthalpy change when 1 mole of solid is directly converted into its gas state is the summation of enthalpies of fusion and enthalpies of vaporization. Let us see the enthalpy of atomic or molecular change. The atom can be converted into positively charged ions, or it can be converted into negatively charged ions. The process is called as ionization. And a single molecule can break into its atom. The process is known as a dissociation of a molecule into its atom. First one, enthalpy of ionization. It is the enthalpy change when an electron is removed from 1 mole of a gaseous atom to form a gaseous ions. The दोन condition महत्वाचे आहेत. Again, the amount or quantity is same, which is equal to 1 mole, but the physical state of substance is also important, and it must be present in the gaseousness. When a gaseous atom is converted into positively charged ions, the enthalpy change is known as enthalpy of atomization. Simple example of a given. When sodium in a gaseous state gives an electron, it will be converted into Na plus ion, and enthalpy of ionization is equal to 494 kilojoules per mole. Again, it is endothermic reaction. By absorbing such amount of energy, sodium atom will be converted into Na plus as well as electron. The process is known as ionization. Enthalpy change ला आपण काय म्हटलं होतं? Enthalpy ionization. याच्या opposite reverse, the electron release केला होता when a gaseous atom can absorb, add an electron. The enthalpy is known as electron gain enthalpy, which can be defined like the enthalpy change when 1 mole of gas phase atom of an element accept electron to form a gaseous anions.
Anions means negatively charged ions migrates toward the atom. Example बघा. When a chlorine in a gaseous state accepts single electron, it will be converted into chloride ion Cl minus. Electron gain enthalpy is equal to minus 394 kilojoules per mole. बरं काय डिफरन्स आहे? आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज झालाय आणि एन्थाल्पी कसे पॉझिटिव्ह. त्याच्या दुसऱ्या स्टेप्स मध्ये इलेक्ट्रॉन गेन झालाय आणि एन्थाल्पी आपल्याला कशी मिळाली होती? निगेटिव्ह. आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मला मगाशी म्हटल्याप्रमाणे एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस ड्युरिंग द डिसोसिएशन ऑफ 1 mole of gaseous substance into atoms is the enthalpy of atomization. For example, a chlorine is a diatomic molecule. The chlorine molecule contains 2 chlorine atoms. These molecules can break into 2 chlorine atoms. The process is called as a atomization. And the enthalpy change during dissociation of 1 mole of gaseous substance into its atom is known as the enthalpy of atomization. When Cl2 gas gives 2 chlorine atoms, chlorine gas plus chlorine gas, delta atomization H is equal to 242 kilojoules per. That is by absorbing such kind of heat energy, a chlorine molecule can be converted into 2 chlorine atoms. If we consider another example, methane CH4, which is present in a gaseous state, it contains 1 carbon, 4 hydrogen atoms. It will dissociate into 1 carbon and 4 hydrogen in a gaseous state. Enthalpy of atomization is equal to 1660 kilojoules per. म्हणजेच enthalpy of atomization means the enthalpy change, heat exchange during the dissociation of 1 mole of gaseous substance into atoms. तुम्ही अशी असंख्य एक्झाम्पल करू शकता. सपोज तुम्ही जर घेतलं PCl5 gases, it will be converted into phosphorus single gas atoms plus 5 chlorine atoms. लास्ट डेफिनेशन या प्रोसेस मध्ये आपल्याला बघायचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये एन्थाल्पीज ऑफ अ सोल्युशन. आपल्याला माहिती आहे सोल्युशन. हाऊ वी विल प्रिपेअर अ सोल्युशन? अ सोल्युशन विल ऑब्टेन बाय डिसॉल्विंग अ सोल्यूट इनटू अ सॉल्व्हेंट. By taking a definite amount of solute and definite quantity of solvent, we will obtain a required concentrated solution. Hence, the enthalpy of solution is the enthalpy change in a process when 1 mole of a substance is dissolved in a specified amount of the solvent. Again and again, the amount of substance solvent is equal to 1 mole and a specific amount of solvent. त्याला आपण काय म्हणू शकतो? Enthalpy of a solution. For example, आपल्याला सोडियम क्लोराइडचं सोल्युशन घ्यायचं आहे. NaCl in a solid state, when dissolved into water, it will give NaCl plus delta solution H आपल्याला मिळाली 4 kilojoules. तुम्ही जर असं सोल्युशन प्रिपेअर केलं 1 मोल सोडियम क्लोराइडचं, तर आपल्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हीट एक्सचेंज ह्या प्रोसेसमध्ये मिळाली आपल्याला 4 kilojoules. म्हणजे आपल्याला जी काही एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मिळते, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 kinds of enthalpies, a crystal lattice enthalpy and enthalpy of hydration. मग crystal lattice enthalpy and enthalpy of hydrogen means, first of all, the given solute or molecule splits in, break, dissociate into its atoms or ions. त्याला आपल्याला म्हणायचं crystal lattice enthalpy. And then these atoms or ions
surrounds by a water molecule process is called as a hydration. And hence, the summation of crystal lattice enthalpy and enthalpy of hydration is equal to enthalpy of a solution. For given example, for sodium chloride, the crystal lattice enthalpy is equal to plus 790 kilojoules per mole. And enthalpy of hydration is equal to minus 786 kilojoules per mole. दोन्हींची कॉम्बिनेशन, दोन्हींची जर बेरीज तुम्ही केली, प्लस 790 minus 786 which is equal to plus 4 kilojoules per mole. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये रिॲक्शन मध्ये जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती तीच व्हॅल्यू आपल्याला इथं काय करता मिळते. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज द कॉम्बिनेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ अ क्रिस्टल लॅटिस प्लस एन्थाल्पी ऑफ अ हायड्रेशन. ओके, आजच्या व्हिडिओज मध्ये काय काय आपण बघितलंय, एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. कुठले कुठले ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितले होते एन्थाल्पीचे, तिथं 3 वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळाले ट्रान्सफॉर्मेशनचे. कुठले कुठले होते, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन, देन एन्थाल्पीज ऑफ आपल्याला बघायचं होतं ॲटॉमिक मॉलिक्युलर चेंज आणि एन्थाल्पीज ऑफ सोल्युशन. मग आपण पहिल्यांदा बघितलंय की एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन काय काय मिळाले. फेज ट्रान्झिशन मध्ये आपल्याला मिळतंय एन्थाल्पी ऑफ फ्युजन, देन आपल्याला मिळालं होतं एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन आणि एन्थाल्पीज ऑफ सब्लिमेशन. डेफिनेशन तुम्हाला मी सांगितलंय कसं क्रिएट करू शकताय. फ्युजन म्हणजे सॉलिड इंटू लिक्विड, व्हेपरायझेशन म्हणजे लिक्विड इंटू गॅस आणि सब्लिमेशन मीन्स सॉलिड इंटू गॅस. आपल्याला काय टाकायचंय, 1 मोल तो फिजिकल चेंज ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, त्याला आपण काय म्हणू शकतो, एन्थाल्पी ऑफ दॅट प्रोसेस. एन्थाल्पीज ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज, त्यामध्ये 2 टाइप्स आहेत, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. दोन्हींच्या डेफिनेशन आपण बघितल्या. थर्ड प्रोसेस आपण बघितली होती एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. असा कुठल्या फिजिकल चेंजच्या डेफिनेशन्स आणि रिॲक्शन्स आजच्या व्हिडिओज मध्ये आपण काय केलं तर डिफाईन केलं तेच. परत एकदा बघा की ह्या चॅप्टर मध्ये खूप डेफिनेशन आपल्याला शिकायचं आहे एन्थाल्पीच्या. त्यामध्ये कॉमन थिंग्स काय आहे, एन्थाल्पी चेंज म्हणायचं किंवा हीट एक्सचेंज म्हणायचं. ज्यासाठी तुम्हाला डेफिनेशन विचारली ती प्रोसेस कुठली, ती प्रोसेस समजा फ्युजन असेल सॉलिड इंटू लिक्विड, सब्लिमेशन असेल सॉलिड इंटू गॅस, ॲटोमायझेशन असेल तर ॲटम मॉलिक्युल इंटू ॲटम. ओके, सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित स्वतः प्रिपेअर केल्या यू कॅन डिफाईन इट अ व्हेरी. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बघितलंय सगळ्या डेफिनेशन परत एकदा लर्न करा, म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या त्या डेफिनेशन तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. आता ह्याच्या डेफिनेशन आपण बघितल्या, काही रिॲक्शन्स आपण बघितल्या, एक्झाम्पल्स आपण बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये थर्मोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला ऍप्लाय करायचं असतं. डेफिनेशन खूप बेसिक आहे, सगळं